अथ दुर्गा सप्तशती अध्याय 4 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। ओम दूम दुर्गाय नमः। ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा। महासिद्धी भावया प्राप्त साधकजीची सेवा करीत देवी देवता परिवृत्त। जय जय दुर्गे नमोस्तुते। शंखचक्र कृपाण त्रिशूल त्रिनेत्र धारण तेजस्विनी सिंहवाहन। जय जय दुर्गे नमोस्तुते। असुरांसी करी ताडन भक्ता देई वरदान स्मरताची येई धावून। जय जय दुर्गे नमोस्तुते। ऐसे परिध्यान करून ऋषी म्हणे नृपा लागून ऐके लक्ष देवोण पुढील आख्यान देवीचे। सेने सहित महिषासुर झाला पाहोण संहार देवता झुकवोणी शिर स्तवन करीती ते धवा अत्यंत आनंदभरित देवता होती रोमांचित स्तुती करो लागत जगदंबेची ते धवा। सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूपस्थिती ऋषी देवता अर्चिती। जय जय दुर्गे नमस्तुते। तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना। सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाश पूर्ण दुर्गा चंडिका करीतसे। हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देई सर्व संपदा सद्भक्तांशी नित्य तू। पुण्यात्माचे घरी लक्ष्मी रूपे पाणी भरी सद्गुण देवी संपत्ती लाभे तुझिया सत्तेने। ज्याचे शुद्ध अंतःकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू। जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेसी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त होणी राहती अवधारा। भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवितो। येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देवदैवता म्हणून विश्व अर्पिसी देविसी। अचिंत्य दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत तैसे आम्ही वर्णावे। तू उत्पत्तीचे कारण सत्वरज तमोगुण परितू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू अससी। आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदि शक्ती शिव विष्णू ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा। स्वाहा पल्लव उच्चारिता सर्व देवा तृप्तता लाभेती स्वाहा निश्चिता दुर्गे तुची अससी गे। स्वदा पल्लव उच्चारिता पितरा लाधे तृप्तता ती स्वदा शक्ती निश्चिता दुर्गे तूच अससी गे। मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुची जाण जितेंद्रिय मुनी आचरण करीती साधन तेची तू। तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वर्ययुक्त आत्मज्ञान मेधायुक्त दुर्गे तूच अससी गे। भवसागर तारिणी नौका दुर्गा तुची असे देखा तू कृपा करिता देखा मोक्ष आपेसा मिळतसे। विष्णु हृदयी तू लक्ष्मी शिव हृदयी तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तुची अससी गे। तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य मुखावर ऐसे असोणी प्रहार कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे। देवी तू जेव्हा क्रोधित होऊनी भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो। परी हेई नवल दैत्य जीवित काही काळ राहुणी समर प्रबल मांडिले त्याने तुझ सवे। देवी व्हावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न आम्हावरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे। दुर्गे तू प्रसन्न होत विश्वाचा अबुद्ध होत सर्वत्र शांती नांदत तुझिया कृपे करोनिया। ज्यावरी तू प्रसन्न होसी धनयश कीर्ती लाभे त्याची मरणांती स्वर्ग लोकासी सुखे निवास करीतसे। आयुरारोग्य यश संपत्ती स्त्री पुत्रादी वैभव प्राप्ती लोक धन्य धन्य म्हणती तुझ्या कृपे करोनिया। तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुरश्चरण होती हातून मानवाच्या। तिन्ही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्ता ते मनवांछित तू सदा दयार्द चित्त कृपा करीसी भक्तांसी।
तू होता क्रोधित नाश करिसी क्षणभरात असुर कुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने जगासी भावे सुख प्राप्त म्हणून दृष्टांसी तू वाधित अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणासी कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता श्रेष्ठ तिन्ही लोकांत म्हणून अससी देवी तू त्रिशूले रक्ष देवी तू अंबे खडगाणे रक्ष तू घंटा धनुष्याने तू सदैव रक्षी आम्हासी पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर फिरवी त्रिशूल सुंदर रक्षी रक्षी सत्वर श्री दुर्गे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत सर्वस्थळीही त्यापासून तू रक्षावे ऊर्ध्व अधर दिशा दाही रक्ष रक्ष दुर्गे पाही खडगशूल गदा सर्वही शस्त्रे घेऊन रक्षावे ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन दिव्य पुष्पे गंधचंदन पूजा करीती देवीची दिव्य सुगंध धूप दीप देवता अर्पिती देवी प्रत प्रसन्नवदन देवी म्हणत प्रणाम करुणी देवासी दुर्गा म्हणे जे वांछित ते तुम्ही मागा त्वरित देवता म्हणती दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणून या तू मारिला महिषासुर झाले बहु उपकार भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी या अध्यायाचे करी जो पठण त्या ते करी धनवान इतुके देई वरदान देवता म्हणती देवीसी ऋषी म्हणती नृपासी जगत कल्याण कारणासी देव देवता परियेसी वरमागते जाहले तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे तदनंतर दुर्गा प्रगट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझ लागी इति मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाण देवी महात्म्य वर्णन चौथा अध्याय गोडहा स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय चौथा समाप्त।